हा व्हिडिओ बघून तर असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये कुठं अतिक्रमणच नाही आहे किंवा ह्याच ठिकाणी फक्त कारवाई करायची बाकी होती. अरे त्या आजीला तुम्ही समजवलं असतं किंवा तिचे जर भाजीपाला जो आहे तो साईडला जरी ठेवला असता ना, तरी हे काम झालं असतं. त्या आजीला सांगितलं असतं इथं बसायचं नाही आजी, असं असं आहे तसं तसं आहे, तर ते झालं असतं. पण त्या ठिकाणी तुम्हाला धमक दाखवायची होती, तुम्ही दाखवली. मात्र जी गोष्ट झाली ती चुकीची झाली. त्या ठिकाणी त्या आजीची भाजी असेल, तिचे पैसे, टिफिन हे सगळं कचऱ्याच्या त्या गाडीमध्ये तुम्ही टाकलं. आता हे इतर ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कुठं अतिक्रमण नाहीच आहे का? बऱ्याच ठिकाणी असं राजकीय पुढाऱ्यांचे जे लाभार्थी असतात ना, जे मागं पुढं चांगुल-मुंगुळ करतात ना, त्यांचेसुद्धा अतिक्रमणं असतील. त्यांच्यासुद्धा अतिक्रमणावरती कधी कारवाई होईल का? त्याचबरोबर काही लोकं जे बाहेरून येत आहेत, त्यांच्या गाड्या लागत आहेत, त्यांच्यावरती बीड जिल्हा प्रशासन ते लक्ष देईल का? त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारची अतिक्रमणाची कारवाई करेल का? असे खूप सारे प्रश्न आहेत ना, तर आपल्याच लोकांना तुम्ही त्रास देणार का? अतिक्रमण काढा, काही हरकत नाही. पण मात्र अतिक्रमण काढताना सगळ्याच गोष्टीचा विचार करा. तर मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.